हो या, किती बरं, किती किती बरं वाटतंय, किती बरं वाटतंय. हो आणि हा भाई पूर्ण रॉ व्हिडिओ एकदम. मला नाही आवडत, मला सिरियसली बोलू ना, मला नाही आवडत की बाई ते कट कुटूर करायचं आणि हे करायचं. इथं आरामात, इथं आरामात, इथं आरामात. हो एक मिनिट, मला नाही माहीत फ्रेम कसं दिसतंय, कारण की मी खूप दिवसानंतर हे गेलं हेल्मेट लावलं आहे. सो वेलकम बॅक टू डे 76 ऑफ इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट कन्वर्ट होण्यासाठी. आणि आज आपण तब्बल 2 महिन्यानंतर आपण आपली बाईक चालू करतोय आणि आपल्या ब्रासची चेन बसून झालेली आहे. मी या ब्रासच्या चेनसाठी थांबलेलो आहे आणि फायनली सगळं झालेलं आहे. आपलं चेन पॉकेट चेंज करून झालं आहे, चेनचं पूर्ण हे किट चेंज करून झाले, सगळं झालं आहे. मेन शाफ्ट चेंज झालं आहे, सगळं झालं आहे. तर आता 2 महिन्यानंतर फायनली मी बाईक चालवणार. आणि सर किती थकल्यासारखं वाटतं. आणि विंडशील्ड पण बसवलेली आहे, एकदम सॉलिडमध्ये बसली आहे. मग आता जरा ते तर आहे जरासा, पण आता चालून बघायचं आहे. आणि आजचा दिवस आहे संडे. आज मला ॲक्च्युली राईडवर जायचं होतं, पण आपल्याला ऑफिसचं काम खूप आलेलं आहे, खूप म्हणजे खूप. सर हेल्मेट घातल्यानंतर एवढं थकल्यासारखं का वाटतं माहीत नाही. ओके सो ओके चलो. तर माझं होतं की काल ॲक्च्युली मला खूप लेट झालेलं बाईक सगळं हे करून येता होप्स, तर त्यामुळं आता आज जायचं. काल मला ऑलमोस्ट 6:30 वाजलेले. माझं होतं की पाम बीचला रात्री फिरायला जायचं, एक राऊंड सगळं म्हणजे पॉकेट चेंज केल्यानंतर कसं फिलिंग कसं आहे काय हे करायला. पण आता मी बोलू कसं वाटतंय सगळं चेंज केल्यानंतर. आता जो माझा एक्सिलेशन आणि गिअरचा जो आहे, एक्सिलेशनला जे झटके भेटायचे ना, म्हणजे जे प्ले आलेला आपल्याला, जो प्ले नाही ना आता, त्यामुळं फटाफट असं दिलं तर एकदम बूम. तर तो एक सगळ्यात बेस्ट हे झालं. दादूस थांबूस, एक्सप्रेस हो तू पण थांब. एक्सप्रेस होता स्वतःला, नाही तर मी पास होऊन जायचो. भाई थांबा थांबा ब्रो, थांबा, कोणी तर थांबा. तर हे सगळं चाललं आहे. आणि तब्बल भाई 2 महिन्यानंतर बाईक, लिटरली 2 महिन्यानंतर मी एक्सपल्स चालवतो आहे. लास्ट 25 ऑक्टोबरला बाईक खराब झालेली. त्यानंतर मी आत्ता चालू केली आहे बाईक. म्हणजे माझी लास्ट महिन्यात 25ला रिपेअर होऊन घरी आलेली, पण चेन पॉकेट नव्हतं का चेन पॉकेट बसवायला मला टाईम नव्हता, असं झालेलं. म्हणजे चेन किट जो पूर्ण किट आहे तो बसवायला टाईम गेला, तर तो एवढ्या ह्याच्यानंतर मी बसवला. तर त्या ह्याच्यात आता आपण चालवतो त्यानंतर. कारण की कसं झालेलं, त्यामध्ये 1 आठवडा मला ऑफिसमध्ये जायला लागलेलं, त्यामुळं मी बदलू नाही शकलो. त्यानंतर 1 आठवड्यानंतर आपण एका विकेंडला आपण याला गेलेलो, काय तुळजापूर हे सगळं करायत, तर त्यामुळं पण आपण चेंज नाही करू शकलो. तर 2-3 छोटे मोठे कारण आहेत, त्यामुळं आपण काहीच नाही करू शकलो. तर आता सगळं झालं आहे, तर त्यामुळं आता बस हे मी उद्याही करू शकलो असतं माहिती. कारण की उद्या कसं होतं, मला उद्या बाईकनेच जायचं आहे, कारण की मला 2 दिवसच ऑफिसला जायचं आहे, त्यानंतर मी सुट्टीवर आहे. तर त्या 2 दिवसासाठी मला ट्रेनचा पास नाही काढायचा. तर मी बोललं की आपण 2 दिवस बाईकने जाऊ. तर माझं होतं की या बाईकचं मग उद्याच टेस्ट करायचं, पण मी सकाळपासून एवढं ऑफिसचं काम करतो आहे ना, तर मी बोललं की जाऊ दे यार, जरासं आपण 1 तास स्वतःसाठी फिरून येऊया. तर त्यामुळं आपण चाललो आहे, बस अजून काही नाही. ब्रो सुकर. तर तेच आहे.
एक तर कसं झालं माहिती का, हे जे आहेत काय सस्पेन्शन मी 5वर ठेवलेत, नॉक 5वर आहेत. ते मोस्टली 14वर असतात ना, ते 5वर आहेत. तर त्यामुळे मला रोड एवढा जाणवतो आहे ना, मी लिटरली बोलतो इफ तुमच्याकडे एक्सपल्स आहे ना, प्लीज तुम्ही हे रिबाउंड आणि याच्याबरोबर खेळून बघा कसं आहे. इफ तुमचं सिटी टू सिटीमध्ये तुम्ही चालवत आहे ना, नुसतं म्हणजे असंच डांबर रोड आहे, सिमेंट रोड आहे, तर तुम्ही त्याला 10वर ठेवा, 10 नाही तर 8वर ठेवा, टेस्ट करा. आणि इफ तुम्ही ऑफ रोडिंगला यायला जात आहे की कसं मुंबई पुणा रोड आहे, मुंबई गोवा रोड आहे जुना, तर तिथं चालला असेल तर तुम्हाला मी बोलतो की 18वर ठेवा. आणि एक्स्ट्रीमच तुम्ही ऑफ रोडिंग करत असेल मग तर फुल ठेवा, फुल 24 क्लिक्स म्हणजे 24 क्लिक्सवर ठेवा. हो, एवढं का थकतोय मी, म्हातारा झालोय मी. साहेब पोट पण वाढलंय, 4 महिने झालं घरून काम करतोय, पोट वाढलंय माझं. वजन नाही वाढलं, पोट वाढले. सगळा माल मसाला पोटातच बसलाय. हां, तर आता काय नाही, इथून मी ॲक्च्युली पाम बीचवर जाणार होतो राऊंड मारायला, पण मी बोललो की आपण इथून एअरपोर्टला जाऊ. एअरपोर्टच्या इथून आपण पनवेलचा जो आहे मग तिथून, अरे भाई, मग तिथून आपण युटर्न मारून परत येऊया पनवेलवरतून. तो सगळ्यात इझी पडेल, कारण की पाम बीचवर मी बोललं पाम बीचपेक्षा ते बरं पडतं ना. एका कॉन्स्टंट 80च्या स्पीडवर मी चेक करू शकतो कसं आहे आणि कसं नाही. इथं कधी कधी पोलीस असतात ना, हो नाही येत, तर तसं मी टेस्ट करू शकतो. आता बघू, आता परत कॅमेरा ऑन करू जरा वेळात, जसं होईल तसं. आणि लस्सी या, लस्सी नाही ब्रो. डिम्पल मारल्यानंतर पण तुमच्या काकांनी हे कधी कधी असं वाटतं की मुद्दामून आहे यार. पिकअप तर आता म्हणजे जी तो असा झटका भेटायचा ना चेन पॉकेटचा, जरा प्ले, आता तो प्ले गेला ना, त्यामुळे तो असा एकदम असा सॉलिडमध्ये चाललाय की स्पीड पण फटाफट चेंज होते, सगळं होते. चेन पण बरोबर नवीन चेन आली ना, त्यामुळे टाईट आहे एकदम, त्यामुळे टेन्शन नाही, एकदम एन्जॉय करायचं. हो, सी द सनसेट ब्रो. आता मला माहीत नाही तुम्हाला आता किती दिसतंय काय, पण विंड हे बघा, आता मी आहे 70वर, पण विंडशिल्डचं बघा अजून पण असं काही हे नाही आहे. लाईक मला जी हवा आहे ना, जी इथून येते ते डायरेक्ट हेल्मेटच्या यायला आहे, हेल्मेटला पण नाही लागत आहे ॲक्च्युली. आणि इतरची हवा आहे ना डायरेक्ट इथं येते. आधी इथून अशी लागायची पोटाला, ढेबरायला याला, पण आता एवढं लागत नाही, तर ते एक चांगलं आहे. हो हो, सी द सनसेट ब्रो. हो हो, स्पीड कमी इथं स्पीड गन्स आहेत, गन्स. ए मला आता ना ही जी वायर पण चेंज करायची आहे, एक्सेलेशनची वायर आहे ना, ती पण मला चेंज करायची ॲक्च्युली, पण ते बघू आता कसं त्याला करायचं. बाई डायरेक्ट 50चं स्पीड दाखवलं इथं, तर कसं आहे करणार. मी तर 80चं स्पीड समजून चाललेलो. बाई नंबर प्लेट आहे ना पुढं. हां, चला, एक आहे ना, मला ना या बाईकमध्ये ना एक दोरी पण ठेवायची. इफ काय असं असेल ना की कोण मला, कधी कधी कसं होतं की कोणा टोलचन देता येत नाही ना, त्याच्या टोलचनच्या नावाखाली तो मला असं पकडून तर घेऊन जाईल, दोरीला बांधून. त्यामुळं अजून काय नाही. ए बेबे, ओ ये, फायनली आलो आपण या रस्त्यावर. पण सिरियसली मी बोलू ना, तुम्ही ते हे नाही, जर रिबाउंड आणि हे चेंज करून बघा, खूप फरक पडतो, खूप म्हणजे खूपच फरक पडतो बाईक चालवताना. हो ये, अरे दादूस, रस्त्याच्या मधोमध
ओ ये अरे पेंचोत काय 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 झवाडगिरी काय हे एवढा मोठा रस्ता आहे आणि इथून पुढूनच यू टर्न पण आहे. हा अरे यायचं तर या साईडनी आहे ना, लेफ्ट साईडनी आहे, राईट साईडनीच चाललंय. हो मला किती बरं वाटतं माहिती का, एवढे 2 महिन्यानं तर मी एक्सपल्स सिरियसली 2 महिन्यानं तर एक्सपल्स चालवतोय मी नुसता मध्ये चालवलेली जी शोरूम पासून मी घरी घेऊन येत होतो ना त्यावेळेस चालवलेली, त्याच्यानंतर मी नाही चालवली एक्सपल्स. ते डायरेक्ट मी आत्ता चालवतोय, त्यामुळं असं भारी पण वाटतंय ना. ये ब्रो फोटोशूट चालू आहे आणि गाडी असली मक्खन स्मूथ चालते ना, काय माहीत नाही का, पण एकदम स्मूथ चालते. कारण की मी एवढ्या वर्षानं तर एवढ्या महिन्यानं तर चालवते, त्यामुळं मला वाटतंय का काय. तर ते एक बघू, उद्या तर भाई ऑफिसला घेऊन जाणार आहे मी ही बाईक, एकदम मजा. उद्याचा तो व्हिडिओ अजून भारी असणार आहे, कारण की फुल ऑन ट्रॅफिकमध्ये आपण एकदम ऑफिसला लो पर्यंत आपण ही बाईक घेऊन जाणार. म्हणजे अशी मी घेऊन गेलो आहे, पर्यंत रिपेअर झाल्यानंतर का असं व्हिडिओ शूट करताना असं पहिली टाईमच मी घेऊन जाणार आहे, त्यामुळं दॅट्स वाय आय एम व्हेरी हॅपी ऑन दॅट. तर ते बघायचं आहे. हा आता टेन्शनच नाही ना भाई, RSA पण आहे सगळे. इफ गाडी खराब झाली मग लगेच ए बादशाह कुठे ये मला उचलायला, असं RSAला आपण डायरेक्ट फोन करून बोलू शकतो ना. आता त्यानंतर आता कोणच काही नाही करू शकत मला. एकदा RSA आले तर एकदम टेन्शन फ्रीच ना भाई. 500 रुपये भरा, 100 वेळा बोलवा. भाई आपण एक्सेलेटर स्लो नाही करत भाई, स्पीड ब्रेकरवर. ओ या किती बरं, किती बरं वाटतंय, किती बरं वाटतंय. हो आणि हा भाई पूर्ण रॉ व्हिडिओ एकदम. मला नाही आवडत, मला सिरियसली बोलू ना, मला नाही आवडत की बाई ते कटकुटूर करायचं आणि हे करायचं. इथं आरामात भाई हॉर्न असा पाहिजे भाई, 4 जणांनी हलवायला पाहिजे. RSA बोलतात भाई मी मॅनिफेस्ट नाही करत आहे RSA साठी, पण RSAचे गाड्या का दिसतात असलं. एवढं पण स्ट्रॉंग मॅनिफेस्ट नाही व्हायला पाहिजे. मॅनिफेस्ट मी करतोय की मला 2000 सबस्क्रायबर्स ते नाही भेटत आहेत, पण असले मॅनिफेस्ट का भेटतात आहेत मला. मॅन्युफॅक्चरिंग असं नाही व्हायला पाहिजे की RSA बोललं तर 2 मिनटात RSAची गाडी तयार. ऐसा नहीं होना चाहिए ना. मैं 1 साल से बोल रहे कि मेरे को 2000 सब्सक्राइबर्स दे दे, वो नहीं बढ़ रहे. ऐसा नहीं होना चाहिए भाई. इट इज चीटिंग, इट इज लिटरली चीटिंग आहे की जे पाहिजे ते सोडून बाकी सगळं भेटतंय. आता आपण इथून U-टर्न आणि गेम 25, कारण की इथून पुढून पनवेलच आहे ना, त्यामुळे आता इथून आपण U-टर्न मारून परत जाणार. कारण की इथून संपलंच नाही, इथून पुढून U-टर्न मारण्यापेक्षा इथं U-टर्न मारेल. मला 360 लावायचं ॲक्च्युली, माझ्याकडे 360 मी घेतलं आहे, पण मी लावायचं विसरलेलो. मी बोलला आधी आपण निघूया, त्याच्यानंतर हे करू. आधी आपण 360 लावूया, एकदम झकास. थांबा आता, तर तुम्हाला परत भेटतो, कारण की 360 लावायला जरासा टाईम जाईल, तर परत ते लावून आपण हे करू. कारण की सनसेट तर बघा ना भाई, का असं ना एक नंबर. तर भेटू तुम्हाला भाई. बंद ऑफ दिसेल कारण की कॅमेरा आहे, त्यामुळं पर्यंत हो. 1 मिनिट. आता आहे ना तुम्हाला जरासा व्ह्यू आहे ना जरासा असा कट ऑफ सारखा दिसेल, कारण की आता कॅमेरा आहे समोर, तर कुठले व्हिडिओज इथून येईल, कुठले व्हिडिओज या GoProमधून येईल. बट
भाई भाई सीन बघा भाई, कसला भारी दिसतंय. आणि सॉरी फॉर माय डेब्रा पोट माझं खूप वाढलेलं आहे. वजन नाही वाढलं पण पोट वाढले. तर दॅट इज वन ऑफ द थिंग. चला खूप लोक येतात यार, पण आज बाई काय बोलू, एवढ्या दिवसानंतर मोटरसायकल चालवतोय मी, एकतर एक्सपल्स ती पण आपली. तर त्यातच सगळ्यात मोठा हॅपीनेस आहे माझ्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही माहीत, पण माझ्यासाठी तर आहे. पण यस, जरासा सॉरी. पण काय आहे यार, व्ह्यू बघा, व्ह्यू वरती सन बाई बघा, वर दाखवतो तुम्हाला वरचा पण व्ह्यू. पण असलं भारी वाटतंय ना. स्टार्टिंगमध्ये पळवली, कारण की एवढ्या दिवसानंतर चालवली, त्यामुळं मी बाईक एकदम 80-90 90-20वर चालवली. पण आता मला मुमेंट एन्जॉय करायचा आहे या बाईकचा, की आता बाईक आपली एवढ्या दिवसानंतर आपण चालू केली आहे, तर आय वॉन्ट टू एन्जॉय दिस मुमेंट. 2 महिन्यानंतर जी बाईक आपली चालू झाली, मला ती मुमेंट आता एकदम आरामात 40-50च्या स्पीडवर मला जी एन्जॉय करायची आता. आणि एन्जॉय करा द व्ह्यू. हा ब्रो, साईडमध्ये सर का, नाही तर माझ्याकडे हॉर्न पण आहे चांगला. इथं एक लोक जास्त असतात, कारण की संडे तर सगळा बाजार भरतो वाटतं इथं. का रोज संध्याकाळी पण भरत असेल माहीत नाही, बट आहे इथं. रेसिंग चालू आहे काय तर माहीत नाही, पण लास्ट टाइम पण होती. माझा लास्ट टाइमचं पण रेसिंगचं एक आहे. पण सिरियसली व्हॉट अ व्ह्यू. एक आपल्याला पुढे जाऊन फोटो काढायचा आहे एव्हरी टाइम भाई, लाईक मॅनेटरी फोटो येतो माझा आपला. कारण की हा कव आहे ना, असला आहे ना, बघा ना बाईकर कसे येतात एकदम. कारण की हा कव, हा एक असा टर्न असला भारी येतो ना एकदम, असा या काय बोलू यार, फिलिंग बघा. एक कुठली तर बाईक आली आहे. हो भाई, एवढी स्पोर्ट्स बाईक घेतात, सगळं घेतात, पण खाली क्रॉक्स का घालतात? म्हणजे असं एवढं पण छपरी नको बनाय. आहे तुमच्याकडे पैसे त्यामुळे तुम्ही ती बाईक घेतली आहे, बट डोंट बी घे मारली विली. ओहो, आता मी काय बोलू, मला जरासा स्पीड ठेवायला पाहिजे होते असं वाटतंय. बट लेट्स सी. हाच क्रॉक्सवर विली मारणारा BMW वाला पोरगा. हाच आहे. पण व्हाय क्रॉक्स यार? मी पण साधे ॲडिडासचे 2000चे बूट आहेत, पण मी पण ते घालतोय. पण क्रॉक्स आणि BMW स्पोर्ट्स 1000 1000च होती, बट असं सूटअप नाही होत ना. असं मनाला असं कधी असं हे वाटतं की काय, कसं आहे, कसला घाण आहे, असं होतं ना. भाई आपला स्पॉट कुठे आहे? एअरपोर्ट तर बघा भाई, या साईडची तो वॉल फोडून टाकली या लोकांनी. आपला स्पॉट कुठे? आला परत आला. क्रॉक्स, त्याच्यावरती मस्तपैकी आपले जॉगर्स घातलेत, त्याच्यावरती एक शर्ट. बट इट्स लुक लाईक मी नाही रे. माझं कसं आहे माहिती का, मला बाईक का गाडी चालवण्याच्या वेळेस मला प्रॉपर माझ्या पाय माझे कम्फर्टेबल असायला पाहिजे. भले आत कसंही हे असेल तरी चालेल, पण माझे पाय बरोबर हे असायला पाहिजेत, काय कम्फर्टेबल असायला पाहिजेत मला माझे पाय. वाटते तो पुढे आहे का? हां, पुढे वाटतं.
भाई अजूनपर्यंत त्याचा आवाज येतोय एवढा. येस, इथं ॲक्च्युली तिथं चांगला स्पॉट होता, मला वाटतं तोच चांगला स्पॉट होता. इथं जरा खडखडी आहे, खडखडी पण चालतं. आपल्याला फोटो काढायचा आहे आपल्या बाईकचा मस्तपैकी चिल्ड. आपला नेहमीचा स्पॉट आहे हा. आपला नेहमीचा स्पॉट आहे. थांबा आता मी जरा फोटो बिटो काढतो आणि मी तेच बोलू, हे का होत होतं. जरासा फोटो बिटो काढू आणि परत आपण येऊया. तर लेट्स. हो BMW पण आहे आज. बाईक आहे अरे गाडी आहे. Z4 आहे ना. येस Z4 आहे. तर 2 मिनटं याला पण आपण. अरे याचं काही चालू नाही झालेलं. चालू आहे ओके. सो आता ओके. सो आता असं झालं आहे की आता आपण सगळीकडून चालू करूया. आता जो कॅमेरामध्ये होता, आता मला 1-2 शॉट्स भेटलेत. तर आता कॅमेरा मी इथं लावला आहे. थांबा, सॉरी. तर आता कॅमेरा इथं लावला आहे कारण की आता हा व्ह्यू दिसायला पाहिजे ना नीट, त्यामुळं अजून काही नाही. पण काय आहे यार, इथं बघा, इथं या इथंपेक्षा या कॅमेरामध्ये बघा, कारण की याच्यात जरासा कलर आणि याचा जरा सेन्सर मोठा आहे. याचा जरासा सेन्सर हा GoPro 12 आहे, तर जरासा क्वालिटीमध्ये जरासा फरक पडतो याच्या आणि याच्यामध्ये. तर ते एक आहे. वाटतं आता सगळे संडे राईडवरतून यायला लागलेत का, खूप जण दिसायला लागलेत. नाही तर सगळे मॉलमध्ये पण चालले असेल, हू नोज. पण लिटरली असलं भारी वाटतंय ना. बाईक एवढ्या वर्ष माझ्या तोंडात वर्षच काय ते माहीत नाही का, एवढ्या महिन्यानंतर मी चालवतोय. असं वाटतं की इट इज लाईक लॉंग टाईम नंतर मी हे चालवतोय. सो उद्याचा पण आपला असाच सेटअप असणार. कॅमेरा इथं असा साईडमध्ये आणि आपण जाणार आपल्या ऑफिसला. सो लेट्स सी कसं आता उद्या आपण करायचं आहे. 2 दिवस गोटेफोड. अरे भाई जा ना, मी या साईडला जातो, तू थांबला त्यामुळं मी या साईडला आलो. मग सॉरी ब्रो. रुक जाबो. पण आता मी सरळ जाणार आहे आपल्याला परत, कारण की मी ऑफिसमध्ये बोलून आलो की मी 1 तासाचा ब्रेक घेतो. 1 तासानंतर मी परत येणार आहे करून. तर त्यामुळं मी आता डायरेक्ट ऑफिसलाच जाणार आहे. तर ते बघायचं आहे. पण लिटरली इज फील गुड यार. आणि कधीपासून मी हे कॉन्टेंट आणि हे करायचं परत चालू केलं नाही, लाईक माझं आता असं वाटतं की डोकं ना खूप असं शांत होत चाललं आहे. शांत म्हणजे जे आधी डोक्याचा बी झालेला का, डोक्यात नुसते ते विचार आणि हे यायचे ना, ते आता यायचे म्हणजे आहेत. विचार तर बंद होणारच नाही. विचार काही केलं तरी ते विचार तसेच राहणार. पण जे नेगेटिव्ह विचारचे यायचे ना, ते खूप सारे बंद झालेत. त्यामुळं एक ते बरं वाटतंय. कारण की आता कॉन्स्टंट डोक्यात एकच गोष्ट आहे ना, व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळं असं वाटतं की कधी नेगेटिव्ह जे आहे, जेवढं आहे ते सगळं बंद झाले का काय. आता असं वाला पण सीन आहे. कुठले आहेत आपले. ओके, हे वाले आपले इतरचे. आता या सगळ्यांवरती ना मला पुढच्या फॉग लॅम्प्सवर मला ना सॉक्स चढवा लागणार आहे. सॉक्स चढाना पडेगा सॉक्स. आता मला वाटतं की मी आता ही बाईक अशी रिपेअर आली, मी आता ही काढली रॉयल एनफिल्ड, जरा दिवसानंतर असं बोलणार आहे वा शॅम्पी वा. आणि मी असा त्यातला तो शॅम्पी मी असणार की नगमा रुक जा नगमा.
ऐसे कैसे रुक जाऊ असा तर रॉयल एनफिल्ड मला विचारणार आहे असं वाटतं कधी आता मी एक्सपल्स परत जास्त यूज करायचं चालू करेल का. पण यावेळेस आपण ठरवलं की दोन्ही बाईकला समान नाही का, नाही इक्वली, आता मला तो शब्द नाही येते, इक्वली ट्रीट करायचं दोन्ही बाईकला. कसं आता मला 2 दिवस बाईकवर जायचं ऑफिसवर, तर एक दिवस ही घेऊन जायची, एक दिवस रॉयल एनफिल्ड घेऊन जायची, दोघांना समान भले काही असू दे, सेम टू सेम घेऊन जायची दोघांना. पण हां एज अ मी ॲक्च्युली रिव्ह्यू काय बोलायचं राहिलं की एकदम चांगलं आहे. मी 80च्या स्पीडवरती पण चालवलं, एकदम भारी, एकदम असं काय व्हायब्रेट काय नाही आहे. पण असं एवढं असं विंडी पण नाही वाटत आहे मला, आत्ताही असं विंडी नाही वाटत आहे जेवढं वाटायला पाहिजे. इफ तुमच्या इथं दिसत असेल हालणार तर भाई, हवा तर कुठून येणार, हालणार तर तुम्ही काही करा, किती मोठी विंडशील्ड घ्या, हवा कुठूनही येणार आहे. पण एवढं असं छातीला यायला हवा लागते असं वाटत नाही जेवढं आधी कधी मी फर्स्ट टाईम घेऊन आलेलो ना बाईक विंडशील्ड, बरं विदाऊट विंडशील्ड, तेवढं तर नाही वाटत आहे. तर ते एक आहे. ब्रो जगह दे दे ब्रो, हमको राइट, हमको लेफ्ट जाना, लेफ्ट. मी स्ट्रेट पण जाऊ शकतो, पण स्ट्रेट आता कसं आहे की वंडर पार्कची गर्दी असणार आहे, तो आय डू नॉट वॉन्ट टू गो इन गर्दी. असं काय आपण व्ही आय पी नाही, पर्यंत गर्दीमध्ये कसं तिथं स्लो हुआ, तिथं मग पोलिसांचं पण काय चक्कर नाही, कारण की आपल्याकडे सगळे पेपर्स आहेत, त्यामुळं पोलिसांचं पण काही टेन्शन नाही आहे. आता आपण ही लाईट लावली ना, आपण आपली आता ही लाईट बघा, आपली आवडती लाईट आहे ही, विष्णूची आपली 1 नंबर लाईट आहे. मी कधी अशी कुठली पुढे बाईक घेईल ना गोल्ड हेडलाईट काय ह्याच्यात भाई मी ही वालीच बसवेल. पण नुसता यावेळेस मी परचेस करण्याच्या वेळेस त्याचा जो हायर मॉडेल आहे तो घेईल विथ DRLs, विथ त्याला डिम्फुलवाला असणार, कारण की याचा कसं आहे की आता अरे काका तू इथंच युटर्न मारतोय, वाव. ब्रो रुक जा ब्रो. तू गेला खड्ड्यामध्ये, आय डोंट केअर अबाउट यू. अरे कुठे डीजे चालू आहे, आणि भारी डीजे चालू आहे. ओके ऑफिस स्कूलमध्ये काय तर चालू असेल. प्लीज भाई लवकर चालू हो, थांब मी 30 सेकंड्स पण. 5 6 4 3 2 1 चलो भाई, थांब ना, सेकंड होत नाही कधी पण काय, आणि स्वतःच थांबला. आता बघ हे असे पण असतात लोक, एवढी घाईमध्ये त्यांनी हॉर्न वाजवला, म्हणजे ग्रीन झालंही नव्हतं पण त्यांनी हॉर्न वाजवला पॅक, आणि त्यानं तो स्वतःच तिथं थांबलाय, स्वतःला गेअर चेंज करताच नाही आला. असलं पण एवढं पण अनप्रोफेशनल नाही व्हायला पाहिजे. हॉर्न वाजवला ना मग तुझी पण गाडी अशी फटकन निघायला पाहिजे, असं पण नाही कधी करायचं. ब्रो रुक जा ब्रो, जावा दादा, तुम्ही खूप जोरात आले आणि तुमच्याकडे बुलेट आहे, तुम्ही टँकमध्ये आहात. जसं मी स्वतःला बोलतो की मी कधी पण रॉयल एनफिल्ड चालवतो, आय फील आय एम ड्रायव्हिंग अ टँक, कारण की मी कोणालाही ठोकलं तर माझं काय नाही, तुमचंच बेकारी होणार आहे. त्यामुळं आय फील लाईक दॅट. ओ माय गॉड, MH14 डेंजर लोक आहेत. चला ना ब्रो फटाफट. हा भाई आपण हे बघ, हे काय बोललो, MH14 डेंजर लोक आहेत. किती महागडे गाड्या घ्या, सिग्नल नाही दाखवायचा, कधीच सिग्नल नाही दाखवायचा. त्यांच्या बापाचाच रोड आहे, सिग्नल कधीच नाही दाखवायचा.
आता त्याने राईट इंडिकेटर दाखवला असतं तर काय झालं असतं की राईटमध्ये मला राईटला जायचं आहे, तर आपल्याला पण जरासा एक हे झालं असतं ना. ब्रो आणि आम्ही तुम्हाला असे युजलेस लोक दाखवतो. सिविक सेन्स विदाऊट म्हणजे एज्युकेटेड लोक विदाऊट सिविक सेन्सवाले आम्ही तुम्हाला दाखवतो. भारत सरकार हे वाले नाही. हे बघ, हे भाई गिअर चेंज करताना काका खाली का बघतोय पर्यंत. हे डेंजर लोक असतात भाई असे कधी कधी. आता तुम्हाला आता तो आला का, कारण की मी याच्यावरती खूप सारे व्हिडिओज बनवलेत, एवढे व्हिडिओज बनवलेत ना या याच्यावर. सिविक सेन्स आहे बट म्हणजे एज्युकेटेड लोक विदाऊट सिविक सेन्स असेवाले तिथं. आता तुम्हाला दाखवतो, इथून लेफ्ट घेतल्यानंतर ना लोकांनी पार्किंग बघा, नुसतं लोकांचे पार्किंग बघा कसे आहेत. कारण की त्या साईडला पण एक समोर रोड आहे, इथं पण आहे. इथं पार्किंग माझी तर अशी जाम इच्छा आहे माहिती का, कधी तर अशी ना अशी ट्रक यायला पाहिजे, अशी जाम इच्छा आहे भाई माझी. ही मॅनिफेस्ट कधी माझं होत नाही तेच मला नाही कळत. अशी जाम अशी इच्छा आहे की अशी ब्रेक फेल होऊन गाडी यायला पाहिजे आणि सगळ्यांना उडून, म्हणजे पुढच्या वेळेस कोणी तिथं गाड्या पार्कच नको करायला. कारण की ऑलमोस्ट 2 वर्ष झालेत ही लोक अशी पार्क करतात. त्यामुळं तर 2 वर्ष ते लोक असेच पार्क करतात सगळे भाई. और आजा बीच में रोला घे. आता बोलला असतं भाई कॅमेरा एक तर, नाही तर उडवायला तर भाई चलो. आणि आपण आता भेटू जरा वेळात. डे 67 सॉरी. तर डे 76 सॉरी, मी सारखं डेज विसरतो यार. तर डे 76 एंड करू आता आपण. इथं एक बाईक चालवली काल मस्तपैकी, रिपेअर करून आलेलो अय. आणि आता हे तर डे 76 एंड्स हियर ब्रो. लिटरली डे 76 पूर्ण इथं एंड करू. लाईटचा थ्रो बघा, आपला प्रोजेक्टर जे आपण यूज करतो, लय प्रेम आहे माझ्या याच्यावर. मी याला ही एक गोष्ट मी नेहमी बोलतो की लोकांना अपग्रेड करा. फॉग लॅम्प्सपेक्षा इफ फॉग लॅम्प्स इनलिगल झाले त्यापेक्षा 8000 रुपीज आहे. नाहीतर तुम्ही 8JGमध्ये पण भेटत आहेत. गॉड आहे लावा 8JGचा, तो 3000 रुपयालाच आहे. तो उलटा भारी आहे. आणि आपला मेन स्टँड आता मी काढला आहे मेन स्टँड, त्यामुळे याच्यात दिसणार नाही. कारण की मी तुम्हाला नेहमी बोलत आलो की लाईक मेन स्टँड मी नेहमी काढून टाकतो ड्राईव्हच्या वेळेस. तर तेच आहे. आणि बाय भेटू रूममध्ये जाऊन.